महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास. याला म्हणावे तरी काय? धोंडीबा म्हणतात, असे करण्यापासून कुलकर्ण्यास काही फायदा होत असेल काय? धोंडीबा, त्यापासून कुलकर्ण्यास काही फायदा होतो किंवा नाही हे त्यांचे मन जाणे, परंतु त्यास जरी एखाद्या आडदांड खपाट्यापासून काही फायदा होत नसेल, तथापि ते त्यास अशा नोटिशी देऊन त्यांची निदान 8-4 दिवसांची खोटी करून त्याची हेलपाट्याखाली चांगली खोड मोडून त्याजवळ आपला चेक बसवून बसल्या कामात कवडी रेवडीला हात न लावता बाकीची सर्व कामे त्यांनी शुद्ध बगड्याच्या परी लक्ष लावून इतक्या निष्ठेने केली की हे आमच्या सरकारी सरस्वतीबाई, तू आपल्या कायद्यावरून आडूनच लाच खाणारा व त्याचप्रमाणे लाचार झाल्यामुळे लाच देणारा सारखी शिक्षा देते. वास्तव तू धन्य आहेस. तेव्हा तिने प्रसन्न होऊन काही कुलकर्ण्याच्या घरांवर मात्र सतत कित्येक रात्री सुरती रुपयांची रुष्टी पाडली, म्हणून लोकात फार गवगवा उठला होता. मग हे खरे असल्यास त्याचा तपास काढून अशा पुण्यशील कुलकर्ण्यास पालख्यान मिळाल्यास भलत्या एखाद्या यारूवर बसवून त्यास रस्तोरस्ती मिळविण्याचे काम आपल्या सरकारचे होय. धोंडीबा म्हणतात, अहो, भटांनी निर्माण केलेल्या चेष्टामागचे 4 बुद्धिमान गृहस्थांनी कैद करून त्या बळीराजाच्या सेनापतीच्या पहाऱ्यात दिल्या असून त्या आताशी त्या पहारेकऱ्यांच्या नजरा चुकवून कशा कलमकसायास प्रसन्न होऊ लागल्या. म्हणूनच आत्ताच्या कित्येक भटांनी शूद्रांच्या श्रमरूप पट्टी द्रव्यापासून मोठमोठाले विद्वान होऊन त्याविषयी शूद्रांचे काडी मात्र उतराई न होता त्यांनी 2 दिवस पाहिजेल तशा मनमौजा मारून अखेरीस मोठा स्नान-संध्याशीलपणा डौल घालून आपली वेदमंत्र जादूविद्या खरी आहे असे एकंदर सर्व अज्ञानी शूद्रा यांच्या मनावर वजन बसवून त्यांनी आपल्या नादी लागावे म्हणून त्यांनी शदावलाच्या मागच्या अथवा पुढच्या लिंगापुढे आम्ही आपसात वर्गण्या करून मजूर भटांकडून जप अनुष्ठाने करविल्यामुळे यंदा पाऊस फार पडला व महामारीचा उपद्रव फार कमी झाला असे त्यांनी शेवटल्या दिवशी गाड्यावर भाताचे बळी काढून सर्व प्रकारच्या अज्ञानी लोकांस लोणकड्यात थापा देऊन मोठाल्या यात्रा भरवून त्यामध्ये प्रथम आपल्या जातीच्या एधी भटास मात्र यथासांग भोजन देऊन त्यातून उरलेले अन्न बाकी सर्व प्रकारच्या अज्ञानी शूद्रांच्या पंक्ती पाडून त्यातून कोणास निस्ता मुठभर भात, कोणास निस्ते वरण आणि पुष्कळशा निस्त्या शिमग्याच्या पोळ्याच वाढवून त्या सर्वांची तृप्त केल्यानंतर त्यातून कित्येक भटांनी त्या अज्ञानी लोकांच्या मनावर आपल्या वेदमंत्राच्या वजन बसावे म्हणून उपदेश करण्याचे सपाटे चालविले आहेत खरे, परंतु ते अशा प्रसंगी इंग्रज लोकांस प्रसाद घेण्याकरिता आमंत्रण का करीत नाहीत? ज्योतिबा म्हणतात, अरे, अशा होल्या कोल्यांनी अशी 4 भाताची शिते टाकून जमिलेल्या भटांनी जरी पल्लोगणती रुद्र करून भोभो केले, तथापि त्यांच्याने आपल्या इंग्रज बहादरास प्रसाद देववेल काय? धोंडीबा म्हणतात, पुरे करा, तुटुकू टुमणी और तेजिकू इशारा बस है. यापेक्षा अधिक सूचना करण्याची गरज नाही. एकदा दुधाने पोळलेली ताक फुंकून पीत असते या म्हणीप्रमाणे उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.